मंचावर उपस्थित असलेले आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि अन्य विचारवंत आणि नेते, मी रिपब्लिकन सेनेचा आणि राजगृहाचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर उभा आहे. मित्रांनो, ऑगस्ट 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसनी जो निकाल दिलेला आहे त्या अनुषंगाने 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे. म्हणजे उपवर्गीकरण लागू करण्याच्या अगोदर तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा आवश्यक आहे असंही त्या निकालामध्ये सांगितलेलं आहे. आणि अद्यापपर्यंत तरी कुठलाही इम्पेरिकल डाटा शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध केलेला आपल्याकडे नाहीये किंवा सरकारकडे नाही. हा पहिला भाग. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केवळ आणि केवळ उपवर्गीकरणाची चर्चा होत आहे. एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निकाल लागू करत असताना तो तुकड्या तुकड्यामध्ये लागू करता येत नाही. त्याचा समग्रपणे विचार करावा लागतो. आणि तिथे क्रिमिलियरची अट जी आहे त्याचंही सूतोवाच करण्यात आलेलं आहे. B.R. गवई जस्टिस यांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसीसाठी नॉन क्रिमिलियरची जी अट आहे त्यापेक्षा वेगळी अट इथं असली पाहिजे. आणि त्याचा विस्तार करत असताना पंकज मित्तल यांनी पॅरा क्रमांक 80 आणि 81 मध्ये सांगितलेलं आहे की हे क्रिमिलियरची अट कशा पद्धतीची असायला पाहिजे. ते काय म्हणतात की आरक्षणामध्ये येणारी कुठलीही व्यक्ती जर असेल अनुसूचित जातीची, त्यांच्या एका जनरेशननं जर आरक्षण जर उपभोगलं असेल तर त्यांच्या पुढच्या जनरेशनला आरक्षण उपभोगता येणार नाही. पुढे ते असंही म्हणतात की याचं पुनर्विलोकन झालं पाहिजे आणि कुणाला एक्सक्लूड करायचं हे ठरवलं पाहिजे, कुणाला इन्क्लूड करायचं हे ठरवलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं नाही. म्हणजे एका जनरेशननं आरक्षण घेतल्याच्या नंतर तो बाहेर पडेल, परत काही दिवसाच्या नंतर पुनर्विलोकन होईल, अजून काही लोक बाहेर पडतील. अशा पद्धतीचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. ही फार धोक्याची मोठी घंटा आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी. हा महत्वाचा भाग आहे. तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे की हा जो समाज आहे उपवर्गीकरणामध्ये, जो समाज टार्गेटेड समाज आहे, अनुसूचित जातीचा हा जो वर्ग आहे, हा वर्ग एक जिन्सी नाही असं 6 जजेसचं म्हणणं आहे. फक्त बेला त्रिवेदी जे आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा वर्ग जो आहे तो एक जिन्सी आहे. ही जी कम्युनिटी आहे एक जिन्सी आहे. पॅरा क्रमांक 79(5) मध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. मग आपण काय करतो की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे जजेस विसंगत बोलतात त्यावेळेस आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जावं लागतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 मध्ये अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले हा ग्रंथ लिहिला आणि सांगितलं की क्षुद्रपूर्वी कोण होते याचा हा सिक्वल आहे. आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी विश्लेषण केलं की हे अस्पृश्य कोण आहेत. बाबासाहेब काय म्हणतात की 1935च्या कायद्यामध्ये जे आज्ञापत्र आहे त्याच्या परिशिष्टामध्ये ज्या 429 जाती आलेल्या आहेत त्या जाती आणि जी धर्मशास्त्र आहेत, वेद आहे, पुराण आहेत, स्मृती आहेत, धर्मसूत्र आहेत, त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अपवित्र जाती आहेत यांच्या संख्येमध्ये खूप मोठी तफावत आहे. धर्मशास्त्रात येणाऱ्या अपवित्र जाती फक्त 12 आहेत आणि सरकारच्या सूचीमध्ये असलेल्या अस्पृश्य जाती 429 आहेत. ही तफावत का? बाबासाहेबांनी संशोधन केलं. बाबासाहेब म्हणतात की अपवित्र जातींना फक्त ब्राह्मण शिवून घेत नव्हते, त्यांना विंटाळ व्हायचा, आणि शिवाय केवळ विधीच्या वेळी ब्राह्मण शिवून घेत नसायचे त्या अपवित्र जाती. सदा सर्व काळ ज्यांना कुणीही शिवून घेत नाही ते अस्पृश्य लोक. आणि या सगळ्या जातीमध्ये, या दोन्ही याद्यामध्ये 12 जातींची यादी अपवित्र आणि अस्पृश्यांची 429 जातीची आहे. त्याच्यामध्ये एक जात कॉमन आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगतात त्या जातीचं नाव आहे चर्मकार. चर्मकार पूर्वी अपवित्र जात होते आणि नंतर अस्पृश्य का बनले याचं विश्लेषण बाबासाहेबांनी केलं. आणि बाबासाहेब म्हणतात प्रतिक्रांती झाली इसवी पूर्व 185 मध्ये. पुष्यमित्रानं बृहद्रथाचा खून केला आणि हे लोक जे सम्राट अशोकाचे वंशज होते, बौद्ध धर्मीय लोक, ते जीत लोक बनले. त्यानंतर त्याच काळामध्ये मनुस्मृती निर्माण झाली. मनुस्मृतीमध्ये गोहत्या हा गुन्हा नव्हता, परंतु गुप्ताचा ज्यावेळेस काळ होता 4थ्या शतकामध्ये त्यावेळेस गो हत्येला
दंड कुठला होता तर मृत्यूदंड होता. आणि मग हे जीत लोक ज्यांची संस्कृती बौद्ध संस्कृती होती त्यांनी कायद्यात न अडकण्यासाठी गोहत्या केल्याच्या नंतर मृत्यूदंड आहे म्हणून मेलेलं मांस खायला सुरुवात केली आणि ह्या जातीनंतरच्या काळामध्ये अस्पृश्य बनल्या. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. दोन महत्वाचे मुद्दे दोन निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी काढले. ते निष्कर्ष असे आहेत की हे जे सगळे अस्पृश्य लोक होते हे पूर्वीचे बौद्ध धर्मीय होते. नंबर एक म्हणून ब्राह्मण त्यांचा द्वेष करत होते, म्हणून हे ब्राह्मणाला मोजित नव्हते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की हे गोमांस खाणारे लोक होते म्हणून अस्पृश्य बनले. माझा मुद्दा असा आहे, एकट्या बेला त्रिवेदी म्हणतायत की हा एकजिन्सी समाज आहे आणि बाबासाहेब आंबेडकर देखील सांगतायत की सामाजिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या हे सगळे अस्पृश्य एकजिन्सी आहेत आणि म्हणून यांचं उपवर्गीकरण करता येत नाही. हा माझा मुद्दा आहे भावंडांनो. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हे पुस्तक लिहिलं आणि एक महाशय आहेत आपले संदीप वाघ सर सांगतात की बार्टीच्या अहवालामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर केशव शेकापूरकर. ते माझ्याकडे आले होते एक वेळ. त्यांनी एक पुस्तक लिहिले, मांग किंवा मातंग पूर्वीचे कोण. कदाचित त्यांना उद्याचे बाबासाहेब आंबेडकरांसारखे मोठे संशोधकही म्हणतील काही लोक, काही सांगता येत नाही. हे माझ्याकडे कशासाठी आले, यांचं एक पुस्तक आपल्या अभ्यासकानं वाचलं. त्याच्यात त्यांना डिवचण्याची काही हिंमत नव्हती. त्यांनी एका रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याला पुढे केलं. रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी केशव शेकापूरकरला रात्री फोन केला आणि त्याची माय बहीण एक करून टाकली. ते माझ्याकडे आले नरसिंगे सरांना घेऊन आणि आल्याच्या नंतर आम्ही समज दिली आणि त्यांचा उपद्रव संपला. आनंदराज आंबेडकर साहेबांनी आम्हाला चांगलं शिकवलंय की कुठल्या वेळी कोणाला खांद्यावर घ्यायचं आणि कधी कोणाची मान पायाखाली घ्यायची. आम्हाला जास्त शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. मला माझ्यासारख्याला तर कोणी शिकवू नये. कदाचित तुम्हाला माहित नसेल, अण्णाभाऊ साठे 3 महिने माझ्या घरी राहिले, माझ्या गावी. त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठेची सापळा कथा धसवाडीतल्या हाऊसाबाच्या संघर्षावर आधारित आहे. अण्णाभाऊ साठेची विठू महार कथा खंडाळी माझा आजोळ तिथल्या महार पाटलावर आधारित आहे. म्हणून अनेक लोक शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडतात, त्यांनी शिकवू नये. पुढचा माझा मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांना देखील विरोध झाला. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर अमरावतीचा सत्याग्रह ज्यावेळेस करत होते 1925 मध्ये, त्यावेळेस पंजाबराव देशमुखांनी सपोर्ट केला, गोपाळराव देशमुखांनी सपोर्ट केला. परंतु तत्कालीन मातंग पुढाऱ्यांनी एक निवेदन तयार केलं आणि उदय पत्रामध्ये ते छापलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. हे लक्षात घ्या. अर्ध्या मिनिटामध्ये शेवटचा मुद्दा सांगतो. बरेच मुद्दे आहेत आणि मी थांबतो. मित्रांनो, हा लढा आपल्याला इथं संपवायचा नाही. आपला लढा मोठा आहे. अस्पृश्य जाती पूर्वीच्या बौद्ध होत्या हे सांगणारे अनेक पुरावे आहेत. जसे की चिवरधारी लोक चैत्याची पूजा करत होते. चिवर पासून चिमर शब्द बनला, चिमर पासून चमार शब्द बनला. लक्षात घ्या. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की तर वेरूळ आहे. वेरूळला लेणी क्रमांक 1 ते लेणी क्रमांक 12 यांना एकत्रित धेडवाडा म्हणतात. आणि भारतामध्ये महार, सांभार, जाटव आणि भंगी या लोकांना धेड म्हणतात. हा धेडवाडा काय आहे तर थेरवादा. इंग्रजीमध्ये रामला पण रामा म्हणतो, तसं थेरवादला थेरवादा म्हणत म्हणत धेडवाडा असा अपभ्रंश झाला. लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या जातीचे लोक पूर्वीचे बौद्ध धर्मीय लोक होते. एकजिन्सी समाज आहे, याला फोडण्याचं पाप करू नये. त्याच्यामध्ये मातंग समाज देखील आहे. बौद्धांची मोठी परंपरा आहे, ते सांगण्यासाठी इथं वेळ नाही. फक्त एकच सांगणार आहे, आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये लढा उभा करायचा, हे हाणून पाडायचे, परंतु एक दूरगामी कार्यक्रम आखला पाहिजे. तो असा की उत्तर भारतातील जाटव बौद्ध, सैनी बौद्ध, मौर्य बौद्ध, राजस्थानचे जे मेघवाल बौद्ध आहेत, दक्षिणेमधले माला बौद्ध, पर्या बौद्ध यांच्याशी बांधिलकी बाळगून यांचं संघटन उभा केलं पाहिजे. आमच्या वस्त्या एकत्रित झाल्या पाहिजेत आणि आमचे बौद्ध लेकरं एकत्रित राहिले पाहिजेत आणि आमचे कौटुंबिक आणि नातेसंबंध जुळले पाहिजेत. या दृष्टीने हे आंबेडकरी घराणं प्रयत्नशील असणार आहे. थांबतो. जय भीम, जय भारत.